नाही आहे ना मी आलो पाहिजे असं करा ना. हा सोयरे बाच्या बा मामा यात्रेत नव्हते मामा मग हा नाही नाही मी त्यांचा कार्यक्रम नाही एक काही हो नमस्कार. आता पुरुषांनी खाली बसायचं सर्वांनी, महिला मंडळांनी सर्वांनी खाली बसायचं, पुरुषांनी खाली बसायचं. आज आपल्या शिरवाडे गावामध्ये पीर साईबाबाची यात्रा आहे, मल्हार देवाची यात्रा आहे. सर्वांनी शांतता पाळायची. आज आपल्या गाड्या आनंदात पार पडल्या. सर्वांना आनंद पाहिजे, सर्वांनी आनंदात राहायचं आणि कोणी गर्दी करायची नाही. आपल्या आपल्या जागेवर शांत रीतीने बसावं. पुढच्या वर्षाच्या नारळाचं चला कोण मान करी. हे बघा आपल्या शिरवाडे गावचं ग्रामदैवत श्री पिरसाई बाबा आणि खंडेराव महाराज यात्रोत्सव आपला आजचा हा मेन म्हणजे मुख्य दुसरा दिवस 12 गाड्याचा अतिशय आनंदामध्ये अतिशय भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण उपस्थिती लावून या ठिकाणी पार पडलेला आहे. यावर्षी विकास फुलचंद पवार हा आपला नवरदेव होता. त्यांनी अतिशय उत्तमरित्या गाड्या या ठिकाणी ओढलेल्या आहेत. हरिभक्तीपरायण लखनगिरी महाराज आणि पोपट वाघे निरखेडेकर यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे. आलेल्या सर्व भाविक भक्तांचे, महिलांचे, पुरुषांचे मी समस्त ग्रामस्थ शिरवाडेकरांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. सर्वांना धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि यानंतर एकदा आपण लखनगिरी महाराजांचे 1-2 शब्दात मार्गदर्शन करू. मी आपल्या या यात्रा उत्सवाचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण लखनगिरी महाराज यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि त्यानंतर पुढील वर्षी ज्या भाविकाला 12 गाड्या ओढण्याची इच्छा असेल त्यांनी या ठिकाणी येऊन नारळ घ्यायचा आहे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवं सर्व कार्येषु सर्वदा. प्रभुराजरामाच्या पदस्पर्शानं पाऊल झालेली ही थोर संतांची जन्मभूमी. त्यामध्ये असणारे परमपूज्य श्री श्री 108 महंत सोमेश्वर नंदगिरीजी बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे. भाग्यवान आहोत आपण. या वर्षीचे 12 गाड्याचे मानकरी विकास भाऊ पवार अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी गाड्यांचा कार्यक्रम होऊन झालेला आहे. बघा देव घटी बसला सालाबाद प्रमाण चालत असला हा सोहळा दिवसेंदिवशी खूप मोठं होणार आहे. कारण का इतका मोठं होणार का ते गगनामध्ये खऱ्या अर्थानं चंद्र सूर्य तारा आहे तोपर्यंत सदैव हा चालत राहील. फक्त नित्य मग पुढच्या वर्षाचा जो कोणी नवरदेव असेल पथ्यधरा सर्वात महत्त्वाची किंमत म्हणजे पथ्याला आहे. तुम्ही म्हणशाल वैद्यापेक्षा पथ्य श्रेष्ठ असतं हे ध्यानात राहू द्या. बघा कारामाईमध्येही त्या ठिकाणी हजेरी आली परंतु शब्द होता राष्ट्रसंत सद्गुरू बाबाजींच्या विधीमध्ये ग्रह भूत पिचाच त्रैलोक्य ढांकीन भीमा शंकर. एवढं फक्त विधीचं नामस्मरण जरी केलं न होणारं काम ते होत असतं हे ध्यानात राहू द्या. म्हणून जेही काही सारा असेल बाबाजींचा असेल त्यामध्ये पिरसाई बाबा असेल खंडोबाची ही अतिशय गोड स्वरूपामध्ये सर्व ग्रामस्थांनी अगदी गोड जत्रा या ठिकाणी भरवलेली आहे. अशीच सालबाद प्रमाणे भरत राहू. फक्त जो पुढचा नवरदेव असेल त्यानं पथ्य धरणं गरजेचं आहे बरं का. पथ्य जर धरलं तर काही अडचण येत नाही एकला असू द्या. आणि जरा अडचण आणणाऱ्यांनी जरा विचार करा बरं का. त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे. कारण का हे देवाचं कार्य आहे हे काय कोणाचं घरचं कार्य नाही. आता काय झालं हे आम्हाला माहिती आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची हलक लक्ष. फक्त एक विश्वास आहे. मल्हार मार्तंड पुराणामध्ये एक ओवी आलेली आहे. तो खंडोबा आहे. खंडोबा तर खंडोबा नाही तर तो आरदांडे आहे काही की नाही.
म्हणून अतिशय गोड स्वरूपामध्ये या ठिकाणी विकास भाऊंनी सुद्धा गोड अशा देवाचं कार्य सगळे हळहळ करीत होते. 2 दिवस झाले हजेरी येईना सगळे हळहळ, परंतु शब्द होता आपला. एकदा मारुतीच्या मंदिरामध्ये गेलं आणि जुलाल त्या ठिकाणी गळ आटोकल्यानंतर सगळं सुखरूप त्याचं कार्य तो कधी फेल जाऊन देणार नाही, ही त्याची ताकद आहे. म्हणून असंच हे कार्य सदैव चंद्र सूर्य तारा हे तोपर्यंत सदैव चालत राहू अशी राष्ट्रसंत सद्गुरू बाबांची मी प्रार्थना करतो. थांबतो. रामकृष्ण हरी, जय जनार्दन. आणि दुसरा मुद्दा, आज आपल्या बघा म्हणजे आज जत्रा आहे, आजच्या दिवसाला राहाडी काय जागरण असे अतिशय त्याही कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहा. आणि उद्या आपल्या गावचा तमाशा आहे, बरोबर ना, हे ध्यानात राहू द्या. आणि आपल्या गावच्या तमाशामध्ये कसं आहे, शांत चित्तने झालं पाहिजे याची दक्षता धरायची. कोणीही भांडण तंडण कुठल्याही प्रकारचं काही करायचं, एकदम आनंद सहमोक्ती त्या ठिकाणी आनंद घ्यायचा, त्याला म्हणतात तमाशा. नाही तर तुम्ही तमाशा घातली आपला तमाशा होईल, ध्यानात राहू दे. रामकृष्ण हरी, जय जनार्दन, जय जनार्दन. इथून पुढच्या 12 गाड्या ओढण्यासाठी एकही नवरदेव तयार नसल्यामुळं मी आज माझ्या दैवताच्यानुसार मी माझ्या घरात जे काही श्रीफळ घेतो आहे, यानंतर अजूनसुद्धा श्रीफळ गेलेलं नाही. याच्यानंतर 12 गाड्याचा कार्यक्रम होणार नाही हे जाहीर करतो. जर कोणाची इच्छा असेल मी शब्द दिला, ज्या दिवशी कोणी राहणार नाही त्या दिवशी मी शेवट गाड्या ओढून देणार आणि त्यानंतर 12 गाड्यांचा कार्यक्रम नारळ दिला जाणार नाही. काय करायचं गावकऱ्यांनी ठरवा. नारळ घेऊन राहिलो गाड्या नाही म्हणतो, काय याचं काय चालू आहे मीच घ्या. हा, याच्यानंतर मग परत कोणाला नारळ चानच भेटणार नाही. नाही मग ओंकार म्हणजे मी घेऊन राहिलो. आम्ही ज्या वेळेस यात्रा चालल्या त्यावेळेस सांगितलं, जोपर्यंत गावकरी राहतील तोपर्यंत श्रीफळ त्यांच्याकडे राहील. ज्या दिवशी कोणी राहणार नाही त्या दिवशी आम्ही शेवटचा श्रीफळ घेणार आणि त्यानंतर 12 गाड्या. हा, अजून विचार करा. आणि हे सुद्धा आता सर्व पब्लिक सांगतो, ज्या वर्षी नारळ कोणी घेणार नाही त्या वर्षी मी स्वतः माझ्या पिरसे बाबाच्या नावाने नारळ घेणार आणि त्यानंतर 12 गाड्याचा कार्यक्रम. मी ते सांगतो, विचार करा. कारण आजच एवढे नाही. कारण आज जर घ्यायला कोणी नाही तर पुढं कोण घेणार. कोणी इच्छुक असलं कोण आहे तो? आनंदराव आहे ना पुढे म्हणणं गेला. फिरसाई बाबा की जय, खंडेराव महाराज की जय. 2 मिनिट. बाबा 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 इकडे घ्या, यांना घ्या 2 मिनिट. हे बघा, पुढील वर्षी 12 गाड्याचे मानकरी आकाश पोपट निकम यांनी श्रीफळ या ठिकाणी उचललेलं आहे. मी सर्व शिरवाडेकरांच्या वतीनं आकाश भाऊचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. उपस्थित राहायचं आहे आणि श्रीफळ फोडून आम्हाला कार्यक्रम चालू करण्याची परवानगी द्यायची आहे. चला, या ठिकाणी या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडण्याचा कार्यक्रम संपन्न होईल. त्यानंतर लगेचच श्री गणेशाची आरती होईल आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल.
शिट्ट्या घ्यायला नाही पाहिजे. नाही 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 एकच नाही कोणीच बरं नाही का? चक्या शिट्ट्या आणि खडे कोणीच गेलं नाही पाहिजे वर. नाही नाही हा? सो कमिटी एकदम संयम पाळायचा बरं का. एकदम गपचूप एकदम लागायचं नाही, गपचूप वरडायचं नाही, काहीच शिरवाडे नाही. गावातील नागरिक काय पंचक्रोशीतील नवरदेव नागरिक काय नवरदेव- गड बुडवायला हा त्यातच गड बुडवायसाठी पोलीस येईल ते विभाग, पोरं. प्रशासन आव्हान करते की गेल्या 2 वर्षापासून शिरवाडे गावात यात्रा कमिटी शिरवाडे गावच्या वतीने यात्रा उत्सव साजरा केला जातो, परंतु काही तरुण वर्ग यांच्याकडून गावातील होणारा मनोरंजन कार्यक्रम तमाशा कमिटीमध्ये कुठंतरी गालबोट लागतं व तमाशा कुठंतरी अर्धवट आपल्याला थांबवावं लागतं. परंतु यावर्षी लासलगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी माननीय दीपक पाटील साहेब, शिरवाडे गावचे ग्रामस्थ, पोलीस पाटील, यात्रा कमिटी यांनी लासलगाव पोलीस ठाण्यास योग्य पद्धतीने नियोजन व यात्रा कमिटीची गावची बैठक घेऊन सर्वांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहे. यावेळेस शिरवाडे गावात तमाशामध्ये काही तरुण वर्गाकडून अनुचित प्रकार जर घडला तर आम्ही त्यांना कायदेशीर व कठोर कारवाई करू याची सर्व तरुण वर्गांनी नोंद घ्यावी. यात्रा कमिटी मार्फत, पोलीस प्रशासनामार्फत व गावकऱ्यांमार्फत हा तमाशा पूर्ण शेवटपर्यंत शांततेत व्हावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करीत आहोत. जो कोणी तरुण वर्ग यात्रेमध्ये तमाशामध्ये काही अनुचित प्रकार करीन किंवा तमाशाला गालबोट लावीन त्याच्यावर आज रोजी आम्ही कोणत्याही परिस्थितीत कारवाई करणार म्हणजे करणारच. आम्ही तमाशामध्ये, तमाशाच्या लाइटिंगमध्ये तमाशा कमिटीला विनंती करून, तसंच तमाशाचे अध्यक्ष, तमाशाचे मॅनेजर यांना विनंती करून आम्ही CCTV कॅमेरा बसवलेला आहे. जो कोणी याच्यामध्ये ॲडव्हान्स आणि काहीतरी उद्योग करील व तमाशाला गालबोट लागन, गावाची प्रतिष्ठा कमी होईल असं कृत्य झालं तर त्या इस्माला, त्या व्यक्तीला, त्या मुलाला पोलीस प्रशासनातर्फे आम्ही सोडणार नाही. सर्वांना विनंती आहे, शांततेत तमाशा व्हावा. आज गावाने पूर्ण प्रत्येक कुटुंबाने, प्रत्येक घराने, प्रत्येक व्यक्तीने आपल्या कष्टातून गावाच्या यात्रेसाठी वर्गणी दिलेली आहे. त्या वर्गणीतून 1 लाख रुपये खर्च करून गावाने हा तमाशासाठी पीर साईबाबांच्या यात्रेसाठी आणलेला आहे. तरी त्याला गालबोट आपल्याकडून कोणी लावू नये ही आमची विनंती आहे. आणि सर्वांना शांततेत यात्रा व्हावी, तमाशा व्हावा ही विनंती करतो. ठीक आहे. डन. मला मित्रांचं तोंड गोड करावा आणि तुम्ही माझ्या संघाशी वार्ता करते करे. नाही नाही नाही. अरे नालायकानो, तुला जत्रामध्ये काय खायचं तेवढं खा. खाऊन खाऊन काय खाणार आहे? काय याच्या पलीकडे काय खाणार आहे? लाडू, गुलाबजामू, बुलाजी, जिलेबी 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 काय खाणार आहे? काय पिऊन पिऊन काय पिणार आहे? याच्या पुढे काय पिणार आहे? माझा स्प्राईट, थम्सअप याच्या पुढे काय पिणार आहे? अरे जत्रा चला चला, काय खायचं तेवढं खा. पैसे
म्हणजे मटण नसेल राहील शिल्लक असं. तर दारू कशी तुम्ही ऐका. हा अरे पियाला मन काही होईना, दारू पियाला मन काही होईना आणि बळबळे घशात लोटली. अशी बघा दारूची बाटली, 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 अशी बघा दारूची बाटली. अरे पियाला मन काही होईना, दारू पियाला मन काही होईना आणि बळबळे घशात लोटली. अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली, अशी बघा बाटली, अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली. मैया शिरली माझ्या अंगात, मैया शिरली माझ्या अंगात, मेरे कसा आलो रंगात, मेरे कसा आलो रंगात. अरे उलथून गटारीत पडलो तरी, अरे उलथून गटारीत पडलो तरी लाज नाही जीवाला वाटली. अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली, अशी बघा अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली. घरात होत्या भांड्याच्या उतरणी, घरात होत्या भांड्याच्या उतरणी, सारे भांडेच वाण्याच्या दारी, सारे भांडेच वाण्याच्या दारी. अरे पितळाची गेली त्या ठिकाणी आले, अरे पितळाची गेली त्या ठिकाणी आले न जेवया जन्मरची ताटली. अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली, अशी बघा बाटली. अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली. अरे कोणीतरी दिली बघा पोलिसाला वर्दी, पोलीस अरे कोणीतरी दिली बघा पोलिसाला वर्दी आणि तिथंच माझी उतरली अर्धी. अरे मानव झटकन गुडघ्याचा फटका, अरे मानव झटकन गुडघ्याचा फटकन टरटराई जर फाटली. अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली. अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली. अरे पियाला मन काही होईना, दारू पियाला मन काही होईना आणि बळबळे घशात लोटली. अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली, अशी ऐक. आता जाऊ नको दारू प्यायला. शेवटचं गाणं होईल आपल्या भागाला. अण्णा या ना, या ना. ए, सनी यार, उद्या या. बोलू या इकडे.